नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येथे 18 तारखेला म्हणजे गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. तर या योगावरती आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणजे बऱ्याच मुलींचे लग्न जो काही विलंब झालेला आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या नेहमी येत असतात. कुंडलीमध्ये काही दोष असतील तर अशा वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त तुळशी मातेसमोर एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर या दिवशी बघा, म्हणजे गुरुपुष्य अमृत योग या दिवशी केलेले नामस्मरण, मंत्र साधना, दान आणि पूजा अर्चा याचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असते. तर म्हणून आपण या दिवशी मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा देखील करायच्या आहेत. त्याचा देखील आपल्याला लाभ नक्कीच मिळणार आहे. तसेच हा दिवस सुख, समृद्धी आणि नवीन सुरुवातीसाठी, उदाहरणार्थ व्यवसाय किंवा खरेदी यासाठी अत्यंत प्रभावी आहे. गुरुपुष्य अमृत योगावर जो अत्यंत शुभ मानला जातं, विवाह जमण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तुळशीशी संबंधित काही विशेष प्रभावी उपाय देखील केले जातात. गुरुपुष्य अमृत योगावर तुळस विष्णू पूजन केले की लग्नातला सगळा विलंब संपतो. कारण तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि गुरुवार विष्णूंचा वार दोन्ही एकत्र म्हणजे विवाह योग पक्काच. मुलांच्या पत्रिकेत गुरु कमजोर असेल, शुक्र खराब असेल किंवा विलंब योग असेल तर तुळशी पूजनाचे लग्न लवकर जुळतं. तुळशीला हरिप्रिया म्हणतात. तिची पूजा केल्यावर विष्णू लक्ष्मी दोघांचा आशीर्वाद मिळत असतो. तर बघा, हा जो उपाय आहे तर या उपायासाठी आपल्याला थोडक्यात तुम्हाला सांगते का आपल्याला एक तुळशीचं रोप लागणार आहे. म्हणजे तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असतेच, परंतु नसेल तर तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजे गुरुपुष्य अमृत योगाच्या अगोदर आदल्या दिवशी तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये तुळस लावायची आहे. तसेच आपल्याला पिवळी फुलं ही 5 लागणार आहेत, हळद कुंकू लागणार आहे, पिवळे वस्त्र, केळी लागणार आहेत, बेसनाचे लाडू आणि तुपाचा दिवा आणि एक कलावा धागा. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्यांनी केला तरी देखील चालेल. तर हा उपाय दोघांच्यासाठी आहे, मुलासाठी आणि मुलीसाठी देखील आहे. तर कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु आजकाल आपण पाहत असतो, मुलं जर घरी नसतील, बाहेर राहत असेल जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने, तर मग घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय आपल्या मुलांच्या लग्नासाठी केला तर अतिशय उत्तम आहे. तर बघा, मुलाची आई करू शकते, वडील करू शकतात, भाऊ करू शकतो, बहीण करू शकते, बहिणी करू शकते, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर बघा, सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. म्हणजे मुलांनी आणि मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये 43 दिवस हळद टाकायची आहे. थोडंसं इत्र जे अत्तर असतं ते टाकायचं आहे. 43 दिवस टाकल्याने तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा मजबूत होत असतो. तसे तुम्ही या दिवशी पिवळे कपडे हे आवर्जून तुम्ही घालायचे. हळदीचा टिळा तुम्हाला लावायचा आहे. यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जो काही गुरुग्रह आणि शुक्रग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि लग्नाची जो कुंडलीमध्ये निर्माण होत असतात तसे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देखील द्यायचा आहे. तसेच बघा, मुलाची आई जर हा उपाय करत असेल आपल्या मुलाच्या लग्नासाठी तर तिने देखील सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. कारण कोणतीही पूजा करत असताना पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचं आहे. तसेच मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे, तिथे बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आहेत, तर यांना प्रणाम करायचे, प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. आणि मी जो हा उपाय करत आहे माझ्या मुलांच्या लग्नासाठी तर तो यशस्वी होऊ दे आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं तुम्हाला श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. मुलं स्वतः असतं तर मुलांनी देखील अशा प्रकारेच त्यांच्या लग्नात जो विलंब होत आहे त्याच्याबद्दल पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने प्रार्थना करायची आहे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला. तसेच गुरुपुष्य अमृत योग आहे तर या दिवशी तुम्ही श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे तर यांचा देखील अभिषेक करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये जेवढे देवी देवता आहेत त्यांचा अभिषेक करू शकता. त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहेत, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा. तुम्हाला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा तूप टाकू शकता. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच तुम्हाला दिव्याच्या खाली
खाली थोड्याशा अक्षता ठेवण्यासाठी एखादी प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये अक्षता ठेवून तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे. तसेच आपल्याला केळी असतील तर केळी घ्यायची आहेत, तुपाचा दिवा घ्यायचा आहे, कलावा घ्यायचा आहे किंवा सफेद धागा असेल तर त्याला पिवळा करून तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. हळद कुंकू घ्यायचे आहेत, पिवळी फुले आणि बेसनाचे लाडू असतील तर ते घ्यायचे आहेत. मग आपल्याला तुळशी मातेसमोर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर प्रथम तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. म्हणजे तुळशी मातेला तुम्हाला स्नान घालायचं आहे. त्याच्यानंतर तुपाचा दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा लावल्यानंतर मग तुम्हाला हळद कुंकू अक्षता तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत. आणि जे आपण पाणी घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये हळदची मुठभर टाकलेली आहे ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्ही जेव्हा हे पाणी तुळशी मातेला अर्पण करत असताल हळदीचं पाणी, त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. पिवळी फुले असेल ती तुळशी मातेसमोर ठेवायची आहेत. आणि पिवळं वस्त्र म्हणजे जर तुम्ही एखादी पिवळ्या कलरची चुनरी आणली असेल तर ती देखील तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहेत. जर केळी आणली असेल ती तुम्हाला प्रसादाचा भोग दाखवायचा आहे. बेसनाचे लाडू असतील तर त्याचा भोग दाखवायचा आहे. आणि मग तुम्हाला तुळशी मातेसमोर तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री तुळशीये नमो, ओम श्री तुळशीये नमो असं तुम्हाला बोलायचं आहे. 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुळशी वृंदावनच्या तिथे जागा नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत किंवा 3 तरी प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. आणि हा मंत्रजाप तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जो कलावा घेतलेला आहे किंवा सफेद धागा आहे जो आपण हळदीने पिवळा केलेला आहे तर तो धागा तुम्हाला तुळशी मातेला बांधायचा आहे. तुम्हाला तुळशी मातेला 7 गाठी मारायच्या आहेत. प्रथम गाठ मारता वेळेस बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे तो दूर होऊ दे. परत तुम्हाला दुसरी गाठ मारायची आहे. बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊ दे. तसंच तुम्हाला तिसरी गाठ मारायची आणि बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही कालसर्पदोष आहे तो दूर होऊ दे. असं करता करता तुम्हाला तुळशी मातेला 7 गाठी मारायच्या आहेत. मुलांच्यावरून तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये नजरदोष आहे तो दूर होऊ दे, पितृदोष आहे तो दूर होऊ दे, कालसर्पदोष आहे तो दूर होऊ दे, अन्य दोष असतील ते देखील दूर होऊ दे, जे काही विवाहामध्ये काही बाधा असतील तर त्या सर्व दूर होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि तो धागा तुम्हाला तुळशी मातेला 7 गाठी तुम्हाला बांधायच्या आहेत. आणि मग याच्यानंतर तुम्ही जर पिवळ्या कलरची चुनरी आणलेली असेल तर ती तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हात जोडून बोलायचं हे तुळशी माते, हे विष्णुप्रिया, माझ्या विवाहातील गुरुदोष, शुक्रदोष, विलंब दोष दूर कर. मला लवकर मनासारखा गुणी जीवनसाथी मिळू दे. माझं घर लवकर बसू दे. असं मुलांनी किंवा मुलींनी दोघांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे. जर हा उपाय मुलाची आई करत असेल तर तिने बोलायचं आहे. आपले हात जोडायचे आहेत आणि हे तुळशी माते, हे विष्णुप्रिया, माझ्या मुलांच्या विवाहातील गुरुदोष, शुक्रदोष, विलंब दोष दूर कर. माझ्या मुलांना लवकर त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू दे. असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग याच्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मुळाची थोडीशी माती काढून घ्यायची आहे. आणि ती माती आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि रोजच्या रोज ती माती तुम्हाला मुलांच्या रोज कपाळी लावायची आहे. किंवा घरातील सर्व सदस्याने जर ती माती त्याचा टिळा कपाळी लावला तर अतिशय उत्तम आहे. आणि यामुळे तुळशी जेवढी पवित्र आहे तेवढीच तिची माती देखील पवित्र असते. आणि ही पवित्र माती आपल्या जर तिचा आपण टिळा आपल्या कपाळी लावला, तिच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून तो टिळा आपण आपल्या कपाळी लावला तर आपल्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होत असतात. बघा, गुरु विवाहाचा कारक आहे आणि तुळस साक्षात लक्ष्मी आहे. गुरुवार पुष्य नक्षत्रात तुळशी पूजन केले की विष्णू लक्ष्मी दोघे प्रसन्न होऊन लग्नाचा आशीर्वाद देतात. म्हणून हा उपाय ताबडतोब फळ देत असतो. तुम्हाला हा जो उपाय आहे तर तुम्हाला 7 गुरुवारी अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला म्हणजे या गुरुपुष्य अमृत योगापासून सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला 6 गुरुवार नित्यनेमाने अशा प्रकारे तुळशी मातेला तुम्हाला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे. केळ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. पेढ्याचा किंवा बेसन असेल बेसनाच्या लाडूचं नैवेद्य दाखवायचं आहे. चुनरी आहे तर ती तुम्ही आता समजा पहिल्या गुरुवारी जी पिवळ्या कलरची चुनरी आहे तर ती तुम्ही अर्पण केलेली असेल तर ती तशीच ठेवायची आहे.
पुन्हा तुम्हाला नवीन चुनरी आणायची नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की रोजच्या रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेसमोर एक दिवा लावायचा आहे. दिवा तुम्ही पितळेचा घ्या किंवा कोणताही दिवा असेल तो दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला रोजच्या रोज 11 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. दिवा लावताय, दिव्याला आसन ठेवायचं आहे. दिव्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे, तिच्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्हाला असा 7 गुरुवार अशा प्रकारची पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीला हळदीचं पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्यात कुंकू लावायचं आहे. तसेच तुम्हाला झेंडूची फुलं असेल तर ती 5 फुलं ठेवायची आहेत. केळीचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्यात. प्रदक्षिणा मारता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. म्हणजे असं तुम्हाला 7 गुरुवार अशा प्रकारे पूजा करायची आहे. तसेच बघा, तुम्हाला काही नियम आहेत, त्या नियमाचं पालन देखील करायचं आहे. तुळशीला रविवारी पाणी देऊ नये, पण गुरुपुष्य अमृत योग जर रविवारी आला तर चालेल, तो अपवाद असतो. म्हणजे जर बघा कधी गुरुपुष्य अमृत योग हा रविवारी आला तर तुम्ही तुळशीला पाणी देऊ शकता. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करायचा नाही, फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे. हा उपाय मुलींनी केला तर जास्त लवकर फळ मिळतं. तसेच मुलांसाठी देखील अशा प्रकारे तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता, याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बघा 7 गुरुवारी तुम्ही अशा प्रकारची सेवा केल्यानंतर जी चुनरी आहे तुळशी मातेला आपण अर्पण केलेली आहे तर ती चुनरी आहे तर ती तशीच तुम्हाला घ्यायची आहे. तुळशी मातेचा आशीर्वाद म्हणून तुमची मुलगी असू द्या तर तिच्याजवळ ती चुनरी ठेवायची आहे. तुळशी मातेचा आशीर्वाद म्हणून आणि लग्नामध्ये तिच्या जवळच ती चुनरी ठेवायला द्यायची आहे. आणि समजा जर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी करत असाल तर ती चुनरी आहे तर ती चुनरी त्यांनी त्याच्या होणाऱ्या बायकोला द्यायची आहे. तुळशी मातेचा आशीर्वाद म्हणून ती चुनरी त्यांनी त्याच्या बायकोला द्यायची आहे. तर बघा, पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही जर हा उपाय केला तर 7 गुरुवार येणार पण नाही. दुसऱ्या गुरुवारीच मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होतील आणि मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही या गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत पवित्र दिवस असतो. या दिवशी जर उपाय काही सेवा केला तर त्याचं 100 पट फळ प्राप्त आपल्याला होत असतं. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांचं लग्न ठरत नसेल अशांना देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, ज्याचं पुण्यफल तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. असेच लग्नासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळतील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.